गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सॉलिड स्टेटचं एक इम्पॉर्टंट टॉपिक आज आपण घेऊन आलो आहे. त्याचं नाव आहे डिफेक्ट्स इन सॉलिड्स. इथं नाव बघा, डिफेक्ट्स इन सॉलिड्स. आता नेमकं हे डिफेक्ट्स काय असतात? डिफेक्ट म्हणजे फॉल्ट. डिफेक्ट म्हणजे काय? डिफेक्ट म्हणजे फॉल्ट. बघा, आपण कपडे घ्यायला गेलो तर कधी कधी आपलं ते सांगतात ते डिफेक्टिव्ह क्लोथ आहे. डिफेक्टिव्ह म्हणजे त्याच्यात काहीतरी फॉल्ट आहे. तर क्रिस्टलमध्ये कोणकोणते डिफेक्ट असू शकतात? तर बघा, आता हे झालं स्मॉलेस्ट पार्ट ऑफ अन क्रिस्टल, ज्याला आपण युनिट सेल म्हणतो. बरोबर, युनिट सेल. आता समजा इथं कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, इथं कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहे. हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असू शकतात? एक तर ॲटम असू शकतं, किंवा आयन असू शकतं, किंवा मॉलिक्युल असू शकतं. बरोबर, आपण कन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणतो. काय म्हणतो आपण? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल एक तर ॲटम असू शकतात, एक तर आयन असू शकतं, किंवा मॉलिक्युल्स असू शकतात. तर जर समजा इथं आता आपण असं धरलं, SC सिंपल क्युबिक क्रिस्टल धरला आणि 8 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर ॲट 8 कॉर्नर. जर इथून एखादा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल जर मिस झाला तर त्याला आपण पॉईंट डिफेक्ट म्हणतो. त्याला कोणतं डिफेक्ट म्हणतो? पॉईंट. म्हणजे एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल किंवा एकपेक्षा जास्तही असू शकतात. जर ते कन्स्टिट्यूएंट पार्टिकल मिस झाले, बघा इथं एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल मी मिस केला, तर त्याला आपण कोणता डिफेक्ट म्हणतो? पॉईंट डिफेक्ट. त्याला कोणता डिफेक्ट म्हणतो? पॉईंट डिफेक्ट. आणि आता हा तर एकच युनिट सेल झाला. हा किती युनिट सेल झाला? फक्त एकच युनिट सेल आहे हा. असे खूप सारे युनिट सेल असू शकतात ना. हा त्याच्या मागं पुढं असे खूप सारे युनिट सेल असू शकतात. जर एक एंटायर लाईन, बघा ही एक पूर्ण हॉरिझॉन्टल लाईन मिस झाली, किंवा पूर्ण व्हर्टिकल लाईन मिस झाली, पूर्ण हॉरिझॉन्टल लाईन मिस झाली, पूर्ण व्हर्टिकल लाईन मिस झाली, म्हणजे ही पूर्ण लाईन परत इकडं पण असू शकते, ती इकडं पण असू शकते. पूर्ण लाईन जर मिस झालं त्याला आपण लाईन डिफेक्ट म्हणतो. आणि कन्स्टिट्यूएंट पार्टिकल जर मिस झालं त्याला आपण पॉईंट डिफेक्ट म्हणतो. म्हणजे दोन टाईपचे डिफेक्ट आपल्याला शिकायचं, लाईन डिफेक्ट आणि पॉईंट डिफेक्ट. पॉईंट डिफेक्ट म्हणजे एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल मिस होतो किंवा तो त्याची जागा सोडतो, ते आपण डिटेलमध्ये पुढं बघू. पण दोन टाईपचे डिफेक्ट असतात, पॉईंट डिफेक्ट आणि लाईन डिफेक्ट. पण आपल्या सिलेबसमध्ये फक्त आहे पॉईंट डिफेक्ट. म्हणजे आपल्याला लाईन डिफेक्ट बघायचं नाही, आपल्याला काय बघायचं आहे? पॉईंट डिफेक्ट. पण डिफेक्ट म्हणजे काय? जर असं विचारलं, व्हॉट इज डिफेक्ट? एनी डेविएशन फ्रॉम रेग्युलर अरेंजमेंट. एनी डेविएशन फ्रॉम रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. एनी डेविएशन फ्रॉम रेग्युलर arrangement of constituent particle. Any deviation from regular arrangement of constituent particle. रेग्युलर अरेंजमेंट काही जरी फॉल्ट झाला तर त्याला आपण डिफेक्ट म्हणतो. डिफेक्ट दोन टाईपचे असतात. कोणते डिफेक्ट असतात? लाईन डिफेक्ट अँड पॉईंट डिफेक्ट. आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला कोणतं शिकायचं आहे? फक्त पॉईंट डिफेक्ट. लाईन डिफेक्ट शिकायचं नाही आहे. ओके. पण आता क्वेश्चन असा अराईज होतो, आता हे सगळं थेरॉटिकल पार्ट आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं, मी बोर्डवर लिहित नाही. तर पॉईंट असा अराईज होतो का हे डिफेक्ट कशामुळे होतात? बरोबर, डिफेक्ट तर समजलं, डिफेक्ट म्हणजे काहीतरी फॉल्ट आहे अरेंजमेंटमध्ये. पण हा डिफेक्ट कशामुळे होतो? तर त्याचं कारण काय बघा. आता समजा आपण एक्झाम्पल घेतो कॉपर सल्फेटचा. बघा, तुम्ही कोणताही एक्झाम्पल घेऊ शकतो. मी घेतो कॉपर सल्फेटचा. याचे ब्ल्यू कलरचे क्रिस्टल्स असतात. ब्ल्यू कलर क्रिस्टल्स. कोणते कलरचे क्रिस्टल असतात? ब्ल्यू कलरचे क्रिस्टल. पण इंडस्ट्रीमध्ये
हे कॉपर सल्फेट ज्यावेळेस तयार होत असतं ते पहिले लिक्विड स्टेटमध्ये असतं, म्हणजे रिॲक्शन करून ते कॉपर सल्फेट लिक्विड स्टेटमध्ये असतं. ते लिक्विड खूप गरम असतं, खूप हॉट असतं. तर समजा आता या बिकरमध्ये आपण काय घेतलं, ते कॉपर सल्फेटचं लिक्विड आहे जे आपण इंडस्ट्रीमध्ये प्रिपेअर केलं आहे, CuSO4 CuSO4. मग इंडस्ट्रीत काय करतात, याला ग्रॅज्युअल कूलिंग करतात. ग्रॅज्युअल कूलिंग म्हणजे स्लो कूलिंग. याला काय करतात, ग्रॅज्युअल कूलिंग, त्याला आपण स्लो कूलिंग म्हणतो. म्हणजे खूप स्लो कूलिंग करतात. मग ते कूल झाल्यानंतर, एकदम स्लो कूल झाल्यानंतर त्याच्यात काय, ज्यावेळेस ते स्लो कूल होतात तर लगेच त्याच्यात असे क्रिस्टल्स फॉर्म होतात. काय फॉर्म होतात, क्रिस्टल्स फॉर्म होतात. त्या प्रोसेसला आपण क्रिस्टलायझेशन म्हणतो. लिक्विडपासून क्रिस्टल बनवणं आणि खूप स्लोली कूलिंग करणं, त्याला प्रोसेसला आपण काय म्हणतो, क्रिस्टलायझेशन. क्रिस्टलायझेशन. लिक्विडपासून ज्यावेळेस ते लिक्विड हॉट असतं त्यावेळेस त्याला आपण रूम टेम्परेचरला स्लोली कूलिंग करतो, त्यावेळेस क्रिस्टल्स फॉर्म होतात आणि नंतर ते फिल्टर करून ते क्रिस्टल्स बाहेर काढले जातात आणि ते ड्राय करून त्याला पॅक केलं जाते. म्हणजे क्रिस्टल फॉर्म होणं लिक्विडपासून. पण समजा मी जर एक क्रिस्टलायझेशन फास्ट केली, कसं फास्ट करणार, समजा त्या लिक्विड आहे ते खूप हॉट असतं, त्याला मी जर डायरेक्ट कूलिंगला ठेवलं, काय केलं मी, ते कूलिंगला ठेवलं तर काय होणार, बोला. मी जर ते कूलिंगला ठेवलं तर क्रिस्टल्स लवकर भेटणार आपल्याला. म्हणजे ग्रॅज्युअल कूलिंग न करता, समजा आपण ते लिक्विड हॉट आहे त्याला फास्ट कूल करण्यासाठी, कारण आपल्याला ते क्रिस्टल्स लवकर पाहिजे समजा, तर आपण त्याला फास्ट कूलिंग केली, तर फास्ट कूलिंग केल्यामुळे डिफेक्ट तयार होतो. फास्ट कूलिंग केल्यामुळे डिफेक्ट तयार होतं. म्हणजे क्रिस्टल्स कसे फॉर्म झाले पाहिजे होते, ग्रॅज्युअल कूलिंगना, पण आपण आईस वॉटर घेऊन त्याला फास्ट कूल केलं किंवा त्याचं टेम्परेचर कमी करून त्याला फास्ट कूल केलं, तर काय तयार होणार, डिफेक्ट तयार होणार आहे. मग क्वेश्चन येऊ शकतो, हाऊ कॅन बी डिफेक्ट मिनिमाइज्ड. क्वेश्चन येऊ शकतो, हाऊ कॅन बी डिफेक्ट मिनिमाइज्ड. मग तुम्ही लिहायचं, डिफेक्ट कॅन बी मिनिमाइज्ड बाय ग्रॅज्युअल कूलिंग और ग्रॅज्युअल क्रिस्टलायझेशन किंवा स्लो क्रिस्टलायझेशन. वी शुड नॉट डू फास्ट क्रिस्टलायझेशन. हे थेरॉटिकल आहे म्हणून मी इथं काय लिहिलेलं नाही आहे, हे तुम्ही फक्त समजून घ्या. आपल्याला डिफेक्ट्स किती टाईपचे ते बघायचे. ओके, तर मी हेडिंग टाकतो बघा, डिफेक्ट. ऑलरेडी हेडिंग टाकलेली आहे. पहिले एक चार्ट बनवू आपण, डिफेक्ट किती टाईपचे असतात. डिफेक्ट, पॉइंट डिफेक्ट, दुसरा असतो लाईन डिफेक्ट. पण मी आत्ताच सांगितलं आहे, लाईन डिफेक्ट आपल्याला सिलेबसमध्ये नाही येतं. आपल्याला कोणतं शिकायचं आहे, पॉइंट डिफेक्ट. कोणतं शिकायचं आहे, पॉइंट डिफेक्ट. बघा, पॉइंट डिफेक्ट मेनली 3 टाईपचे असतात. पहिलं असतं स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. पहिलं कोणतं असतं, स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. बघा, बोर्डवर बसायचं नाही म्हणून मी इकडून वरती सुरुवात करतो. डिफेक्ट 2 टाईपचे असतात, पॉइंट डिफेक्ट आणि लाईन डिफेक्ट. लाईन डिफेक्ट काय आपल्याला शिकायचं नाही, आपल्याला शिकायचं पॉइंट डिफेक्ट. तर पॉइंट डिफेक्ट पण 3 टाईपचे असतात. दिसतं इथपर्यंत ओके.
तर पहिलं असतं स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट, दुसरा असतं नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट, आणि शेवटचं असतं इम्प्युरिटी डिफेक्ट. बघा पहिल्यांदा चार्ट लिहून घ्या, नंतर आपल्याला हे सगळे एकदम डिटेलमध्ये बघायचं आहे. तर आपल्याला फक्त पॉईंट डिफेक्ट बघायचं आहे. पॉईंट डिफेक्टमध्ये 3 टाईपचे असतात, स्टोचिओमेट्रिक, नॉन स्टोचिओमेट्रिक अँड इम्प्युरिटी. आता स्टोचिओमेट्रिकमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे बघा. स्टोचिओमेट्रिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे वॅकन्सी डिफेक्ट, दुसरं शिकायचं आहे आपल्याला इंटरस्टेशियल डिफेक्ट. पहिलं शिकायचं आहे वॅकन्सी डिफेक्ट, दुसरं शिकायचं आहे इंटरस्टेशियल डिफेक्ट. आणि हे दोन्ही असतात नॉन आयोनिक. दोन्ही काय असतात? नॉन आयनिक. आता नॉन आयनिक काय आहे ते आपण पुढं बघू. तिसरं आपल्याला शिकायचं आहे स्कॉटिके डिफेक्ट. आणि चौथं शिकायचं याच्यात फ्रँकल डिफेक्ट. आणि हे 2 असतात आयोनिक डिफेक्ट. बघा परत एक घाबरून जायची काही गरज नाही. तुम्हाला वाटतं हा खूप मोठा कन्सेप्ट, हा खूप मोठा कन्सेप्ट नाही आहे, हा खूप छोटा कन्सेप्ट आहे. फक्त वेगवेगळे नावं आहे, पण कन्सेप्ट एकदा समजली ते खूप सोपं आहे. बघा डिफेक्ट 2 टाईपचे असतात, पॉईंट डिफेक्ट अँड लाईन डिफेक्ट. लाईन डिफेक्ट आपल्याला शिकायचं नाही, आपल्याला शिकायचं पॉईंट डिफेक्ट. पॉईंट डिफेक्ट 3 टाईपचे असतात, स्टोचिओमेट्रिक, नॉन स्टोचिओमेट्रिक आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. स्टोचिओमेट्रिक 4 टाईपचे असतात, वॅकन्सी डिफेक्ट, इंटरस्टेशियल डिफेक्ट, हे 2 असतात नॉन आयनिक. आणि तिसरं असतं स्कॉटिके डिफेक्ट, चौथं असतं फ्रँकल्स डिफेक्ट, आणि हे दोन्ही असतात आयनिक. आता बघा पुढं आपल्याला शिकायचं नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. हे 2 टाईपचे असतात, मेटल एक्सेस आणि मेटल डिफिशियन्सी. 2 टाईपचे डिफेक्ट असतात, मेटल एक्सेस अँड मेटल डिफिशियन्सी. काही अडचणीतपर्यंत. आणि शेवटी इम्प्युरिटी डिफेक्ट आपल्याला सेपरेट शिकायचं आहे. तर चला परत हा चार्ट आपण आपल्या मनात एकदम फिक्स करायचं. बघा काय, पहिलं डिफेक्ट 2 टाईपचे असतात. कोणते 2 टाईपचे डिफेक्ट असतात? पॉईंट डिफेक्ट आणि लाईन डिफेक्ट. लाईन डिफेक्ट आपल्या सिलेबसमध्ये, म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये काय आहे बघा, आपल्या सिलेबसमध्ये काय फक्त पॉईंट डिफेक्ट आहे. पॉईंट डिफेक्ट 3 टाईपचे असतात. कोणते 3 टाईपचे? स्टोचिओमेट्रिक, नॉन स्टोचिओमेट्रिक आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. आता याला स्टोचिओमेट्रिक का म्हणतात, याला नॉन स्टोचिओमेट्रिक का म्हणतात, आपण ते डिटेलमध्ये स्टडी करताना आपण ते बघू. नंतर स्टोचिओमेट्रिक हे 4 टाईपचे असतात, वॅकन्सी डिफेक्ट, इंटरस्टेशियल डिफेक्ट, आणि हे 2 असतात नॉन आयनिक. तिसरा असतो स्कॉटिके डिफेक्ट, चौथा असतो फ्रँकल डिफेक्ट. हे तिसरा आणि चौथा आहे आयनिक डिफेक्ट. दुसरा आहे नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट हे 2 टाईपचे असतात, मेटल एक्सेस डिफेक्ट, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आणि शेवटचं आहे आपला इम्प्युरिटी डिफेक्ट, आपल्याला सेपरेट बनवून शिकायचं आहे. तर आता आपण स्टार्ट करू स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. आता स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. आता स्टोचिओमेट्री म्हणजे काय? समजा आपण एक रिॲक्शन लिहिलेली इथं
अमोनियाची प्रिपेरेशन, अमोनियाचा फॉर्म्युला काय आहे? NH3. बरोबर, अमोनियाचा फॉर्म्युला काय? NH3. मग याला प्रिपेअर करण्यासाठी कोणते दोन एलिमेंट्स आपल्याला पाहिजे? एक तर पाहिजे नायट्रोजन आणि एक तर पाहिजे हायड्रोजन. मग मी घेतला नायट्रोजन आणि हायड्रोजन. आणि आपल्याला माहिती आहे नायट्रोजन आणि हायड्रोजन दोन्ही डायटॉमिक आहे, म्हणून मी इथं N2H2 असं लिहिलं. आता आपल्याला फक्त ते बॅलन्स करायचं आहे. इथं मला N2 दिसतो म्हणून मी इथं 2 लिहितो. आता हायड्रोजन 3 2 6, इथं 3 2 6. बघा झालं की बॅलन्स, रिॲक्शन झाली बॅलन्स. मग हे जे नंबर्स आहे, आता इथं काही नंबर नाही म्हणजे इथं काय 1 आहे, बरोबर ना? इथं काही नंबर नाही म्हणजे इथं काय 1, हा 1, इथं आहे 3, इथं आहे 2. तर याला आपण काय म्हणत असतो? स्टोचिओमेट्री म्हणत असतो. स्टोचिओमेट्रिक कोइफिशियंट आपण असं म्हणत असतो. जे नंबर्स पुढं असतात बॅलन्स करण्यासाठी त्याला आपण स्टोचिओमेट्री म्हणत असतो. ओके, म्हणजे इथं काय असतं रे? नंबर ऑफ कटायन्स अँड नंबर ऑफ अनायन्स काय असणार आहे? सारखे असणार आहे. नंबर ऑफ कटायन्स अँड नंबर ऑफ 6 कटायन्स असेल ते 6 अनायन्स, 8 कटायन्स 8 अनायन्स. नंबर सारखाच असणार आहे. कटायन टू अनायन रेशो काय असणार आहे? सारखा असणार आहे. कोणामध्ये? स्टोचिओमेट्रिक डिफेक्टमध्ये. आणि मग नॉन स्टोचिओमेट्रिकमध्ये काय असणार आहे? कटायन टू अनायन रेशो सारखा नसणार आहे. बरोबर, कटायन टू अनायन रेशो सारखं नसणार आहे. पण आता आपण फोकस करू स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट किती टाईपचे होतात? 4 टाईपचे. पहिले 2 आपण शिकू पहिले, कारण ते नॉन आयनिक आहे. ते 2 कोणते होते? पहिलं होतं वॅकन्सी डिफेक्ट, दुसरं होतं इंटरस्टेशियल डिफेक्ट. तर आपण स्टार्ट करू पहिलं वॅकन्सी डिफेक्ट. फर्स्ट वॅकन्सी डिफेक्ट. आणि हे डिफेक्ट कसं असतात? नॉन आयनिक. मला समजा हा एक क्रिस्टल आहे आणि इथं याला आपण लॅटाईस पॉईंट किंवा लॅटाईस साईड म्हणतो. समजलं? आपण जे 8 in 8 कॉर्नर्स जो पॉईंट द्यायचं ना त्याला आपण लॅटाईस पॉईंट किंवा लॅटाईस साईट म्हणायचं. आठवतं? पहिलं का दुसरं लेक्चर आहे बघा, जे पॉईंट्स असतात, कारण ॲक्च्युली दॅट इज द सेंटर ऑफ सर्कल. मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला. तो 8 कोपऱ्याला ते 8 आपण सर्कल्स काढतो, ते काय असतात? त्याला आपण लॅटाईस साईट किंवा लॅटाईस पॉईंट म्हणतो. तर बघा हा असा क्रिस्टल बनलेला आहे. जर याच्यात हा लॅटाईस साईड जर मिसिंग झाला किंवा हा एक लॅटाईस साईड मिसिंग झाला तर त्याला आपण काय म्हणतो? वॅकन्सी डिफेक्ट. कारण काय तयार झाली? वॅकन्सी तयार झाली. बघा पाहिजे होते इथं एक पण ती आता इथं नाही आहे, म्हणजे काय तयार झाले? वॅकन्सी डिफेक्ट. म्हणजे मी असं म्हणू का, इन वॅकन्सी डिफेक्ट सम ऑफ द लॅटाईस साईड्स आर मिसिंग. पहिला पॉईंट इन वॅकन्सी डिफेक्ट, याला आपण ए म्हणू. याला फर्स्ट इन वॅकन्सी डिफेक्टमध्ये सम ऑफ लॅटाईस पॉइंट्स आर मिसिंग. सम ऑफ द लॅटाईस पॉइंट्स आर मिसिंग. आणि नंतर हे कोणामध्ये असतं? नॉन आयोनिक सॉलिड्समध्ये. नॉन आयोनिक सॉलिड. मला सांगा याच्यामुळं डेन्सिटीवर काही फरक पडेल का? डेन्सिटी म्हणजे काय? मास बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी मीन्स व्हॉट? मास बाय व्हॉल्यूम. ओके, तुमच्या क्लासमध्ये समजा 30 स्टुडंट्स आहे. IIT मध्ये किती स्टुडंट्स आहे? 30 स्टुडंट्स आहे. आणि क्लासचा तो व्हॉल्यूम फिक्स आहे आणि मास तुम्ही किती? 30 स्टुडंट्स. पण समजा मंडेला 3 स्टुडंट्स ॲबसेंट आहे, मंडेला 3 स्टुडंट्स ॲबसेंट आहे, म्हणजे आता मास किती? फक्त 27. व्हॉल्यूम तर तेवढंच राहणार, म्हणजे डेन्सिटी काय होणार आहे? कमी होणार ना. क्लास डेन्सिटी म्हणजे काय? मास बाय व्हॉल्यूम.
व्हॉल्यूम समजा तुमचा क्लास हा ते व्हॉल्यूम झालं आणि नंबर ऑफ 30 स्टुडंट ते मास झालं. पण मंडेला 30 पैकी फक्त 27 स्टुडंट्स प्रेझेंट आहे. मग 3 स्टुडंट्स ॲबसेंट असल्यामुळे डेन्सिटीवर फरक पडेल का? निश्चितच फरक पडेल. बघा, डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे मास कमी झाला डेन्सिटी कमी, मास वाढला डेन्सिटी जास्त. इथं मास कमी झालं कारण नंबर ऑफ पार्टिकल्स इथून मिसिंग आहे, लॅटाईस साईड इथं मिसिंग आहे. मग डेन्सिटी काय होणार? डिक्रीज होईल. मग इथं लिहितो मी डिक्रीज इन डेन्सिटी. डिक्रीज इन डेन्सिटी. काही प्रॉब्लेम? तर पहिलं आपल्याला कंप्लीट केलं आपण वॅकन्सी डिफेक्ट. दुसरं कोणतं होता? नॉन आयनिकचाच आणखीन एक टाईप होता, इंटरस्टेशियल डिफेक्ट. बी इंटरस्टेशियल डिफेक्ट. आता बघा हा डिफेक्ट कसा असतो. समजा हा एक क्रिस्टल आहे. आता इथं रेग्युलर अरेंजमेंट आहे, पण या लॅटाईस पॉईंटनं किंवा कॉन्स्टंट पार्टिकलनी त्याची स्वतःची जागा सोडून या दोघांच्या गॅपमध्ये जाऊन जर बसलं, या दोघांच्या गॅपमध्ये जाऊन जर बसलं, या गॅपला आपण काय म्हणत असतो? इंटरस्टेशियल साईट. या गॅपला आपण काय म्हणत असतो? इंटरस्टेशियल साईट. म्हणजे कॉन्स्टंट ॲटमने त्याची जागा सोडून इंटरस्टेशियल साईटमध्ये स्पेस ऑक्युपाय केली, तर त्या डिफेक्टला काय म्हणतो आपण? इंटरस्टेशियल डिफेक्ट. मग पहिलं पॉईंट लिहून घ्या. वेन सम ऑफ द कॉन्स्टंट ॲटम, फर्स्ट पॉईंट, वेन सम ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणू आपण, occupies interstitial, इथं खाली लिहितो occupies interstitial site. त्या कॉन्स्टंट पार्टिकलने स्वतःची जागा सोडली आणि दोन्हीच्या गॅपमध्ये जाऊन बसलं, त्याला आपण इंटरस्टेशियल साईट म्हणतो. समजलं? दुसरा पॉईंट, सेकंड पॉइंट, इट इज फॉर नॉन आयोनिक सॉलिड्स. कशासाठी आहे? नॉन आयोनिक सॉलिडसाठी. तिसरा पॉइंट, मला सांगा याची डेन्सिटी कमी होणार वाढणार? डेन्सिटी कमी होणार का वाढणार? काय? डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. बघा, तुमच्या क्लासमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स 30, नंबर ऑफ स्टुडंट्स 30 आहे आणि सगळे 30 प्रेझेंट आहे, सगळे 30 प्रेझेंट आहे. पण काहींना बेंचवरून दिसत नसल्यामुळे ते दोन बेंच जर मध्ये जाऊन बसले, बघा नीट समजून घ्या. समजा आपल्या बेंचेस व्यवस्थित रो मध्ये अरेंज्ड आहे, त्याला आपण कॉन्स्टंट पार्टिकल्स म्हणू, आणि सगळे 30 स्टुडंट्स त्या बेंचवर बसलेले. पण 1-2 स्टुडंट्सला बोर्ड दिसत नसल्यामुळे ते दोन्ही बेंचमधला जो गॅप असतो तिथं जाऊन बसले, तर त्या गॅपला आपण काय असं इमॅजिन करू, तो गॅप काय? इंटरस्टेशियल साईट आहे. ते मुलं जाऊन त्या गॅपमध्ये बसले, मग डेन्सिटी कमी होणार का वाढणार? अरे इथं कमी पण होणार नाही, वाढणार पण नाही. डेन्सिटी रिमेन सेम. नंबर ऑफ स्टुडंट्स 30 आहे, फक्त त्यांनी त्यांची जागा सोडून त्या 2 बेंचच्या मध्ये जाऊन बसले, ज्याला आपण इंटरस्टेशियल साईट म्हणतो. म्हणून लक्षात ठेवायचं, इथं डेन्सिटी रिमेन सेम.
नंबर ऑफ स्टुडंट्स 30 आहे, फक्त त्यांनी स्वतःची जागा सोडून त्या दोन बेंचच्या मध्ये जाऊन बसले, त्याला आपण इंटरस्टेशियल साईट म्हणतो. तर डेन्सिटी रिमेन्स सेम. समजलं? हे दोन जर समजले तर पुढले तर खूप सोपे. पहिलं होतं वॅकन्सी डिफेक्ट, दुसरं होतं इंटरस्टेशियल डिफेक्ट, आणि हे दोन कोणासाठी होते? नॉन आयनिकसाठी. आता आपल्याला जो आपल्या सिलेबस, म्हणजे हे पण आपल्या सिलेबसमध्ये आहे, पण आपल्या बोर्डमध्ये खूप वेळा विचारला जाणारा क्वेश्चन आहे, व्हॉट इज स्कॉटिके डिफेक्ट अँड व्हॉट इज फ्रँकल्स डिफेक्ट. तर तिसरं आपल्याला शिकायचं स्कॉटिके डिफेक्ट. बघा, तिसरं आपल्याला शिकायचं आहे स्कॉटिके डिफेक्ट. आणि हा डिफेक्ट कशासाठी असतो? आयोनिक सॉलिडसाठी असतो. कशासाठी असतो? आयोनिक सॉलिड. म्हणजे इथं मी कटायन आणि आनायन लिहू शकतो. तर मी याची पहिली डायग्राम काढतो. बघा, आपल्याला माहिती आहे कटायन इज लिटिल स्मॉलर इन साईज. तर हा झाला कटायन, हा झाला अनायन, हा झाला कटायन, हा झाला अनायन. कटायन अनायन कटायन कटायन अनायन अनायन कटायन. तर स्कॉटिके डिफेक्टमध्ये काय होतं? इक्वल नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग. इक्वल नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग. म्हणजे इथं बघा, एक कटायन मिस झाला तर एक अनायन मिस करायचा. का बरं? कारण आपल्याला इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी पाहिजे. म्हणजे आपल्याकडे 6 कटायन असतील तर 6 अनायन पाहिजे. म्हणजे कटायन अनायन काय म्हणतील? एकामेकाला कॅन्सल करतील आणि मॉलिक्युल न्यूट्रल राहील. पण इथून जर एक कटायन मिस झाला तर एक अनायन पण मिस झाला पाहिजे, कारण तो इलेक्ट्रिकल न्यूट्रल पाहिजे. तो क्रिस्टल काय पाहिजे? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे एक कटायन मिस झाला, एक अनायन मिस. 2 कटायन मिस झाले, 2 अनायन मिस. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, दिस स्कॉटिके डिफेक्ट इज अ वॅकन्सी डिफेक्ट. वॅकन्सी डिफेक्टमध्ये पण हेच होतं, कॉन्स्टंट लॅटाईज साईड्स काय होतात? मिसिंग होतात. फक्त दोघांमध्ये फरक असा आहे का तो होता नॉन आयनिकसाठी, हा आहे आयनिकसाठी. समजलं? किती सोपं आहे बघा. वॅकन्सी डिफेक्ट म्हणजे गॅप तयार करणं, आणि गॅप तयार करणं म्हणजे तिथं कॉन्स्टंट पार्टिकल्स काय होतात? मिस होतात. आणि ते कशासाठी होतं? नॉन आयनिकसाठी होतं, बरोबर. आणि हे कशासाठी? आयनिकसाठी. आयनिकसाठी म्हणजे याला आपल्याला कटायन आणि अनायन दाखवावं लागेल. म्हणजे 2 कटायन मिस झाले तर 2 अनायन मिस. कशासाठी? कारण तर आपल्याला इलेक्ट्रिकल न्यूट्रल पाहिजे. मग बघा, मी इथे एक कटायन मिस केला, एक अनायन मिस केला. मग मी असं म्हणू का, इक्वल नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग. फर्स्ट पॉईंट आपला हा होता सी. याच्यात फर्स्ट पॉईंट, इक्वल नंबर ऑफ कटायन अँड anion are missing. Second point, it is type of वॅकन्सी डिफेक्ट. बरोबर आहे का रे? वॅकन्सी डिफेक्टच टाईप आहे. फक्त काय, वॅकन्सी हे कोणामध्ये होतं? नॉन आयनिकमध्ये. आणि इथं आयनिकमध्ये आपण त्याचं नाव बदलून काय ठेवलं? स्कॉटिके डिफेक्ट. तर मग मला सांगा, डेन्सिटीवर काय फरक पडतो? आता जिथं वॅकन्सी डिफेक्टमध्ये डेन्सिटी कमी होते, तर इथं पण डेन्सिटी कमी होईल, कारण एक कटायन एक अनायन मिसिंग आहे. म्हणजे डेन्सिटी decreases. And the fourth point, it is found in ionic solid.
बघा हा पॉईंट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फक्त एक चार्ट तयार करा. एक चार्ट 5 मिनटं जरी बघितलं तरी डिफेक्ट सगळे तुम्हाला लक्षात येणार. तर झालं हे स्कॉटिक डिफेक्ट. आता पुढलं काय? फ्रँकल डिफेक्ट. पुढलं काय? फ्रँकल डिफेक्ट. फ्रँकल डिफेक्ट डी. अनायन कटायन अनायन कटायन कटायन अनायन कटायन अनायन अनायन कटायन अनायन कटायन. ओके. आता बघा ॲक्च्युली ते कटायन्स हे साईजमध्ये काय असतात? छोटे असतात. आता बघा समजा इथून हा कटायनने स्वतःची जागा सोडली आणि इथं जाऊन बसले, तर त्या गॅपला काय म्हणत असतो आपण? इंटरस्टेशियल साईट म्हणत असतो. आठवतंय? त्या गॅपला काय म्हणत असतो आपण? इंटरस्टेशियल साईट. का बरं कटायन जाऊन तिथं बसतो? कारण कटायन साईजनं छोटा असतो. बरोबर. क्लासमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स 30, पण ते गॅप, त्या दोन बेंचच्या गॅपमध्ये कोण बसणार? ज्याची साईज कमी तो बसणार नाही. एखादी साईज खूप जास्त असली तर गॅपमध्ये फिट होईल का? तो फिटच होणार नाही. ज्याची साईज कमी असते त्या गॅपमध्ये तो फिट झाला पाहिजे. म्हणजे एक आता लॉजिक लावलं पाहिजे. फ्रँकल्स डिफेक्ट इज फाउंड वेअर कटायन साईज इज स्मॉलर दॅन क्वाईट स्मॉलर दॅन अनायन असं म्हणू शकतो. फ्रँकल्स डिफेक्ट कधी भेटणार? ज्यावेळेस कटायनची साईज अनायनपेक्षा खूपच कमी असणार, त्यावेळेस फ्रँकल्स डिफेक्ट होणार. मग मी असं म्हणू शकतो का दिस फ्रँकल्स डिफेक्ट इज अ टाईप ऑफ इंटरस्टेशियल डिफेक्ट. इंटरस्टेशियल डिफेक्ट बघा, दुसरं इंटरस्टेशियल शिकलो होतं, फक्त ते होतं नॉन आयनिकसाठी आणि हे होतं आयनिकसाठी, एवढंच फरक आहे. मग काय पॉईंट लिहिता येईल? फर्स्ट पॉईंट, वेन cation occupy interstitial site. Interstitial site. Second point, this defect arises when size of cation is too much smaller than size of anion. Size of cation is too much smaller than size of anion. तिसरं, third point. What is third point? It is type of interstitial डिफेक्ट. फक्त इंटरस्टेशियल जो डिफेक्ट होता आपण जो सेपरेट बघितला तो नॉन आयनिकसाठी होता, हा कशासाठी? आयनिकसाठी. फोर्थ पॉईंट, डेन्सिटीवर काय फरक आहे? फक्त तो स्वतः जागा सोडून दुसरीकडे जातो, पण डेन्सिटी तर सारखीच राहणार आहे. म्हणून डेन्सिटी रिमेन्स सेम. डेन्सिटी रिमेन्स सेम. आणि फिफ्थ पॉईंट काय लिहिता येईल? फिफ्थ पॉईंट, इट is found in ionic solid. It is found in ionic solid. बघा खूप वेळा तुम्ही बोर्डचा पेपर बघा, दोन टाईपचे डिफेक्ट विचारलेले, फ्रँकल्स डिफेक्ट आणि स्कॉटिक डिफेक्ट. खूप सोपं आहे, मुलांना ते क्वेश्चन खूप आवडतो. पण काय होतं, फ्रँकल ऐवजी स्कॉटिके लिहून येतात, स्कॉटिके ऐवजी फ्रँकल्स लिहून येतात. हा प्रॉब्लेम होतो. मग याला लक्षात कसं ठेवायचं बघा.
म्हणजे खूप कन्फ्युजन झालं तर आपण कसं लक्षात ठेवायचं, स्कॉटिके डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्टमध्ये खूप वेळा इंटरचेंज होतं. आम्ही सुद्धा बोर्डचे पेपर चेक करतो त्यावेळेस असं लक्षात येतं, फ्रँकल्स विचारलं तर मुलं स्कॉटिके लिहितात, स्कॉटिके विचारलं तर फ्रँकल्स लिहितात. कारण ऐनवेळेस अशा दोन ज्यावेळेस कन्सेप्ट असतात त्यावेळेस ऐनवेळेस आपल्याला घोळ होतो. तर स्कॉटिकेच्या स्पेलिंगमध्ये बघा इथं ओ आहे, तर ओ म्हणजे मी एम्प्टी स्पेस ध्यानात ठेवतो. एम्प्टी स्पेस म्हणजे इक्वल नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग असं ध्यानात ठेवायचं. तिथं एम्प्टी स्पेस आहे, त्याच्या नावातच स्कॉटिके डिफेक्टमध्ये ओ आहे म्हणजे मी त्याला सर्कल समजतो, कारण गॅप येतो. गॅप म्हणजे इक्वल नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग. मग हा कोणता झाला, इंटरस्टिशियल. समजलं कसं लक्षात ठेवायचं. तर आपला पहिला टाईप झाला, काय होता तो, स्टोचिओमेट्रिक. आता आपल्याला शिकायचं नॉन स्टोचिओमेट्रिक. काय शिकायचं आपल्याला, नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. तर हेडिंग लिहून घ्या सगळ्यांनी, नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. बघा याच्यात पहिला पॉईंट लिहून घ्या, इफ cation to anion ratio is not same. म्हणजे बघा कटायन टू अनायन, कटायन 5 असले अनायन 5 असले तर आपण याला स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट म्हणतो, स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट म्हणतो. पण आता आपल्याला शिकायचं नॉन स्टोचिओमेट्रिक. कटायन 5 आहे अनायन 4 किंवा कटायन 3 अनायन 4, ज्यावेळेस ते इक्वल नसतात त्यावेळेस आपण काय म्हणतो, नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. तरी सेकंड पॉइंट बेटा, बट स्टील इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज मेंटेन. तरी इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करतात. कशी मेंटेन करतात ते आपण डिटेलमध्ये बघू. तर मी आधीच सांगितलं होतं, हे जे नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट आहे, हे जे नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट आहे किती टाईपचे असतात, 2 टाईपचे. कोणते आठवतं तुम्हाला, मेटल एक्सेस डिफेक्ट आणि दुसरं होतं मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. तर पहिलं आपल्याला शिकायचं आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट इथं मेटल म्हणजे काय रे, मेटल म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग मी असं म्हणू का, कटायन इज इन एक्सेस, कटायन इज इन एक्सेस. याच्यात आपल्याला 2 टाईप शिकायचं आहे, मेटल एक्सेस डिफेक्ट आणि मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. त्याच्यातलं पहिलं आपण शिकतो मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल म्हणजे काय, Na+, Ca+2, ज्याच्यावर प्लस साईन असतो त्याला आपण मेटल म्हणतो. मग मी असं म्हणू का, कटायन इज इन एक्सेस, कारण कटायनवर पण पॉझिटिव्ह चार्ज असतो, कटायन इज इन एक्सेस. हा जो मेटल एक्सेस डिफेक्ट आहे हा पण 2 टाईपचा असतो. कोणता 2 टाईपचा असतो, मी इकडे लिहितो कटायन इज इन एक्सेस, कटायन इज इन एक्सेस. हा पण 2 टाईपचा असतो. फर्स्ट टाईप असतो anion वॅकन्सी. anion वॅकन्सी. आणि दुसरा टाईप असतो इंटरस्टेशियल कटायन. इंटरस्टेशियल कटायन. बघा स्लोली माइंड मॅप तयार करा. ओके, नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट 2 टाईपचे असतात. कोणते 2 टाईपचे असतात, एक तर मेटल एक्सेस
किंवा मेटल डिफिशियन्सी. मग मेटल एक्सेस पण दोन टाईपचे असतात, अनायन वॅकन्सी आणि इंटरस्टेशियल कटाईन. अनायन वॅकन्सी आणि इंटरस्टेशियल कटाईन. तर चला याचं पहिलं टाईप बघू, अनायन वॅकन्सी. फर्स्ट टाइप इज anion vacancy. तर आपण इथे एक्झाम्पल घेऊ NaCl. तो बघा Na प्लस Cl मायनस, Na प्लस Cl मायनस, Cl माइनस Na प्लस Cl माइनस Na प्लस Cl माइनस Na प्लस Cl माइनस. ओके, आता मला सांगा इथं Na प्लस टू Cl मायनस रेशो काय आहे? 1 2 3 4 5 6. Na प्लस 6 आणि Cl मायनस 6 1 2 3 4 5 6. ओके, आता याला अनायन वॅकन्सी का म्हणतात? समजा आपण इथं वेपर ऑफ सोडियम पास केलं, वेपर ऑफ सोडियम, इथं वेपर ऑफ सोडियम पास केलं तर सोडियम कसं ब्रेक होणार आहे? Na मायनस 1 इलेक्ट्रॉन गिव्ज Na प्लस 1. बघा दोन पद्धत असं लिहायचं, Naतून एक इलेक्ट्रॉन काढला तर Na प्लस 1 होणार, किंवा 1 इलेक्ट्रॉन मायनस 1 इलेक्ट्रॉन तिकडं जाऊन लिहू शकतात प्लस 1 इलेक्ट्रॉन. इथं मायनस 1 इलेक्ट्रॉन आहे, इकडं जाऊन आपण असं पण लिहू शकतो प्लस 1 इलेक्ट्रॉन. दोन पद्धती लिहिण्यात. म्हणजे याचा अर्थ काय? Na मधून एक इलेक्ट्रॉन मायनस केला तर Na वर किती चार्ज येणार? प्लस 1, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी आहे. तर मला सांगा हा जो Na प्लस आहे तो एका Cl मायनस संग रिॲक्ट होईल. हा Na प्लस एका Cl मायनस संग रिॲक्ट, म्हणजे Na प्लस Cl मायनस गिव्स NaCl. म्हणजे इथून एक Cl गायब झाला. आता गायब झाल्यामुळं कटायन टू अनायन रेशो चेंज झाला. आता इथं कटायन किती आहे? 6. फक्त अनायन किती झाले आता? 5. म्हणून याला आपण नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट म्हणतो, कारण इथं नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन रेशो काय आहे? सारखा नाही. आता याला इलेक्ट्रिक न्यूट्रलिटी कशी करायची? इलेक्ट्रिक न्यूट्रलिटी म्हणजे काय? 6 प्लस असेल तर 6 मायनस तर पाहिजे ना एकमेकाला कॅन्सल करण्यासाठी, पण इथं फक्त 5च मायनस आहे. पण तुम्हाला दिसतं इथे एक इलेक्ट्रॉन पण आहे. हा एक इलेक्ट्रॉन इथं येतो, समजा आला इथे येणार तो इलेक्ट्रॉन. मग त्या इलेक्ट्रॉनमुळं काय होतं? इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन होते. इलेक्ट्रिक न्यूट्रलिटी मेंटेन होते. तर याच्यात पहिला पॉईंट लिहून घ्या. पहिला पॉईंट, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज maintained by free electron. Electrical neutrality is maintained by free electron. दूसरा पॉइंट, it is good conductor of electricity due to free इलेक्ट्रॉन. बघा काय झालं, परत एक्सप्लेन करून सांगतो. NaCl घेतलं, Na प्लस Cl मायनस, Na प्लस Cl मायनस, Na 6 होते, Cl पण 6 होते. पण ज्यावेळेस वेपर ऑफ सोडियम पास केला आपण, सोडियमने एक इलेक्ट्रॉन लूज केला, मग सोडियम झाला Na प्लस आणि एक इलेक्ट्रॉन आहे त्यात संग. इथून एक Cl मायनस तिथं गेलं, तयार झालं NaCl. इथून एक Cl मायनस कमी झाला, म्हणजे एक निगेटिव्ह कमी झाला, म्हणजे आता 6 Na झालं आणि 5च Cl झाले. मग त्याला इलेक्ट्रिकल
हे न्यूट्रल करण्यासाठी इथला हा एक इलेक्ट्रॉन इथं आला, म्हणजे इथे निगेटिव्ह चार्ज झाला 6, पॉझिटिव्ह चार्ज झाला 6, हे मान्य आहे. पण कटायन्स इथं जास्त आहे, अनायन्स कमी, म्हणून याला आपण अनायन वॅकन्सी म्हणतो. कारण इथून Cl मायनस बाहेर गेला, मायनस म्हणजे अनायन. समजलं? तर इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन. तिसरा पॉईंट लिहून घ्या. पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. आता सगळ्यांना पॅरामॅग्नेटिक माहीत असेल, ज्यावेळेस अनपेड इलेक्ट्रॉन असतात त्याला आपण काय म्हणतो? पॅरामॅग्नेटिक. फोर्थ पॉईंट, विदाउट दिस डिफेक्ट NaClचा कलर कसा असतो? व्हाईट. जे मीठ आपण खातो ते कसं असतं? व्हाईट इन कलर असतं. विदाउट दिस डिफेक्ट, बघा दिसतंय, विदाउट दिस डिफेक्ट NaClचा कलर कसा असतो? व्हाईट. बट विथ दिस डिफेक्ट इट इज येल्लो इन कलर. विथ दिस डिफेक्ट कोणता कलर असतो? येल्लो. मग मला सांगा, हा जो गॅप तयार होतो आणि त्याच्यामुळं तो कलर चेंज होतो. NaClचा कलर कसा पाहिजे? व्हाईट. पण या डिफिशियन्सीमुळं काय होतं? तो येल्लो कलर तयार होतं. त्याला आपण एफ सेंटर क्रिएटेड असं म्हणतो. हा जो गॅप तयार होतो त्याला आपण एफ सेंटर. एफ सेंटर हा एक शब्द आहे, त्याच्यामुळे कंपाऊंडला काय येतो? कलर येतो. याच्यावर खूप सारे MCQs असणार आहे. वाय दिस कंपाऊंड गेट्स कलर, लगेच आपल्याला लक्षात ठेवायचं एफ सेंटरमुळं. एफ सेंटरमुळं असं काही वेगळा शब्द नाही, फक्त एक नाव दिलं त्यांनी एफ सेंटर. एफ सेंटरमुळं काय होतं? कंपाऊंडला कलर येतो. NaCl कलर काय असतो? व्हाईट असतो. पण या डिफेक्टमुळे त्याचा कलर काय होतो? येल्लो. असे आणखीन काही कंपाऊंड्स आहे बघा. NaCl येल्लो कलर, LiCl पिंक कलर, KCl वायलेट कलर. KCl वायलेट कलर ड्यू टू एफ सेंटर. ड्यू टू एफ सेंटर. समजलं? चला, व्हिडिओ लेंदी होतोय, तर आपण फक्त याचा दुसरा टाईप बघू. दॅट इज मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये आपण 2 टाईपचे होते. कोणते 2 टाईप होते? अनायन वॅकन्सी आणि दुसरं होतं कटायन इंटरस्टेशियल. तो कटायन इंटरस्टेशियल आता आपण बघू. आता याच्यात दुसरा टाईप आहे बघा. मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये 2 टाईप होतात. कोणते 2 टाईप होतात? पहिलं अनायन वॅकन्सी आणि दुसरं होतं कटायन इंटरस्टेशियल. आता कटायन इंटरस्टेशियलसाठी आपण ZNO झिंक ऑक्साईडचं एक्झाम्पल घेऊ. ZNO ते कसं ब्रेक होणार? Zn2 प्लस प्लस O-2. Zn2 प्लस प्लस O-2. हा झिंकची साईज कशी आहे? स्मॉल इन साईज. स्मॉल इन साईज. तर बघा Zn2 प्लस O-2, Zn2 प्लस O-2, O-2, Zn2 प्लस Zn2 प्लस O-2, Zn2 प्लस O-2, Zn2 प्लस O-2. तर इथं मला सांगा, Zn2 प्लस आणि O-2चा रेशो किती आहे? 1 2 3 4 5 6. इथं पण 6 आहे, इथं पण 6 आहे. पण इथं बघा कटायन इंटरस्टेशियल म्हटलो म्हणजे इथं कटायनची साईज काय असते? स्मॉलर असते. आता मला सांगा, इथं हा Zn2 प्लस याचा अर्थ काय आहे? झिंकने 2 इलेक्ट्रॉन लूज केले त्यावेळेस तयार झाला Zn2 प्लस. बरोबर? झिंकना 2 इलेक्ट्रॉन लूज केले त्यावेळेस तयार झाला Zn2 प्लस. आणि आताच आपण म्हटलो Zn2 प्लसची साईज काय? स्मॉलर आहे. मग Zn2 प्लस काय करतो? या गॅपमध्ये जाऊन बसतो. या गॅपमध्ये जाऊन बसतो. Zn2 प्लस काय होतं? या गॅपमध्ये जाऊन बसतो.
आता गॅपमध्ये जाऊन बसल्यामुळं इथं झेड आता आता काय होणार, हे दिस इज बिफोर डिफेक्ट. बिफोर डिफेक्ट हे किती होते 6 आणि ते पण 6. आफ्टर डिफेक्ट झेड एन किती झाले आता 7 झाले आणि हे किती झाले फक्त 6. म्हणून आपण याला नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट म्हणतो, कारण स्टोचिओमेट्री सारखी नाही. बघा इथं कटायन टू अनायन रेशो सारखा नाही आफ्टर डिफेक्ट. मग याला न्यूट्रल करण्यासाठी इथं किती इलेक्ट्रॉन लूज झाले 2 इलेक्ट्रॉन. बघा 1 इलेक्ट्रॉन इथं 1 इलेक्ट्रॉन इथं, आणि तो कटायन साईजमध्ये छोटा असल्यामुळे त्या गॅपमध्ये जाऊन बसला, म्हणून आपण याला म्हणतो कटायन इंटरस्टेशियल. याला काय म्हणतो आपण, कटायन इंटरस्टेशियल. दिसतंय. तर अशा पद्धतीनं आपण आता आणखीन काही डिफेक्ट्स आपल्याला बघायचे होते, ते आपण उद्याच्या लेक्चरला बघू. मग त्याच्या डिफेक्ट्स आपल्याला कंप्लीट होईल. तर मला सांगा आपण काय काय शिकलो. तर याच्यातले आणखीन काही पॉईंट्स आपण फक्त लिहून घेऊ, नंतर आपण ते रिवाईज करू. आता याच्यामुळे हे काय होणार आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी याच्यात असणार आहे ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. आणि याचा कलर एफ सेंटरमुळे नाही, याचा कलर कशामुळे असणार, कलर ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन. इथं एफ सेंटर तयार नाही होत, कलर ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन इथं तयार होतं. तर बघा डिफेक्ट म्हणजे फॉल्ट. डिफेक्ट किती टाईपचे, आता हे आपण रिवाईज करू. डिफेक्ट किती टाईपचे, 2 टाईपचे, पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट. आपल्याला लाईन डिफेक्ट नाही शिकायचं, आपल्याला फक्त पॉईंट डिफेक्ट. पॉईंट डिफेक्ट किती टाईपचे असतात बोला, स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट, नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट 4 टाईपचे असतात. कोणते 4 टाईपचे, पहिलं होतं वॅकन्सी डिफेक्ट, दुसरं होतं इंटरस्टेशियल डिफेक्ट, तिसरं होतं स्कॉटिकेज डिफेक्ट आणि चौथं होतं फ्रँकल्स डिफेक्ट. नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट 2 टाईपचे असतात, मेटल एक्सेस डिफेक्ट आणि मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट पण 2 टाईपचे असतात. कोणतं आहे, अनायन वॅकन्सी अँड कटायन इंटरस्टेशियल. तर इथपर्यंत आपण कंप्लीट केलं. उद्याच्या लेक्चरला आपण कटायन डिफिशियन्सी डिफेक्ट आणि शेवटचं जे राहिलं ते इम्प्युरिटी डिफेक्ट ते बघू. पण हे दोन्ही लेक्चर तुम्हाला कंबाईन करायचे, म्हणजे नोट्स तयार करताना हे कंबाईन करायचे. ॲक्च्युली याच लेक्चरमध्ये आपण हे कंप्लीट केलं पाहिजे होतं, पण आपण एकदम डिटेल केल्यामुळं व्हिडिओ काय होतो लेंदी होतो. तर आपण इथं स्टॉप करू. याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा. आणि आणखीन एक, जे तुम्हाला क्वेश्चन्स मी सॉल्व करायला दिले होते सॉलिड स्टेटचे, ते फक्त 2-3 विद्यार्थ्यांनीच सॉल्व करून मला पाठवले. बाकीचे विद्यार्थी करतात काय, आज मी तुम्हाला सगळ्यांना फोन करणार आणि विचारणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ बघितला तुम्ही पहिलं काम करायचं ते 7-8 क्वेश्चन्स जे मी तुम्हाला दिले होते ते सॉल्व करायचे. काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.